हॅलो फ्रेंड, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल आजवे कम्प्युटर. तर आता नवीन जाहिरात अशी निघाली की न्यूक्लिअर पॉवर कॉर्पोरेशन ऑफ इंडियामध्ये लिमिटेडमध्ये 400 जागांसाठी बंपर भरती निघाली आहे. त्याच्या अगोदर सर फ्रेंड, तुम्ही आमच्या चॅनल नवीन असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच आमच्या इंस्टाग्राम चॅनलला सुद्धा फॉलो करा. तसेच आमच्या डिस्क्रिप्शन दिलेल्या लिंकमध्ये व्हॉट्सअप ग्रुपला सुद्धा जॉईनिंग करा, तसेच टेलिग्राम चॅनलला सुद्धा जॉईनिंग करा. तर फ्रेंड, आता जी नवीन जाहिरात निघाली त्याच्या आहे की न्यूक्लिअर पॉवर कॉर्पोरेशन ऑफ इंडियामध्ये लिमिटेडमध्ये 400 जागांसाठी बंपर भरती निघाली आहे. तर फ्रेंड, या गोष्टीविषयी अधिक माहिती जाणून घ्या. यासाठी पहिले शैक्षणिक पात्रता काय त्याबद्दल माहिती बघूया. तर पहिल्या शैक्षणिक पात्रता राहील 60% गुण संबंधित शाखेत विषय पदवी राहील. BA, BATech, BSc इंजिनिअरिंग, MATech, मेकॅनिकल, केमिकल, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स, सिव्हिल, त्याच्यात 2023, 24, 2022 याचा डिग्री असायला हवी. तसेच वयाची मर्यादा राहील 18 ते 26 वर्षाची वय. तसेच SC आणि ST 5 वर्ष सूट राहील. तसेच OBC साठी 3 वर्ष सूट राहील. आणि फी राहील जनरल OBC आणि EWS साठी 500 रुपये फी राहील. आणि SC ST PWD साठी महिलांसाठी फी नाही आहे, कोणतेही फी नाही आहे. तर पण या तर माहिती तसेच आपण जागाबद्दल माहिती बघूया, किती जागा किती नाही. तर पण याची PDF तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये भेटून जाईल. तसेच या PDFची लिंक सुद्धा डिस्क्रिप्शन. तसेच फॉर्म कशा प्रकारे अप्लाय करायचा आहे याबद्दल माहिती हवी असल्यास आणखी आम्हाला कमेंट करून कळवा. तसेच इतर कोणतीही माहिती हवी असल्यास आम्हाला आमच्या यूट्यूब आमच्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करून कमेंट करू शकतात. तर फ्रेंड, याची जी अप्लाय करायची शेवटची तारीख आहे फॉर्मची, ती आहे 30/4/2024 पर्यंत तुम्ही अप्लाय करू शकतात. तर याचा अधिक माहिती वर्गवार रिक्त स्थिर आहे. अनारक्षितसाठी 159 वर्तमान रिक्त 159 जागा आहे. EWS साठी 39 जागा, अनुसूचित जातीसाठी 60 जागा आहे, अनुसूचित जनजातीसाठी 30 जागा आहे, तसेच अनुविभागासाठी 108 जागा आहे. तसेच कुल एकूण 396 जागांसाठी भरती आहे. बॅकलॉग रिक्त कुल लागू नाही 159 जागा आहे, लागू नाही 39 जागा. तसेच अनुसूचित जातीसाठी 61 जागा आहे, जनजाती 32 जागा आहे आणि 2 जागा आहे. तसेच अन्नसाठी 1 जागा आहे. कुल एकूण 4 जागा आहे. काही टोटल 400 जागांसाठी भरती आहे. तसेच मेकॅनिकल आधारित किती जागा किती होऊया. विषय क्षेत्रामध्ये मेकॅनिकलमध्ये अनारक्षितमध्ये 60 जागा आहे. तसेच केमिकलमध्ये 29 जागा आहे, इलेक्ट्रिकलमध्ये 27 जागा आहे, इलेक्ट्रॉनिक्समध्ये 12 जागा आहे, इंस्ट्रुमेंटेशनमध्ये 7 जागा आहे, सिव्हिलमध्ये 24 जागा आहे, कुल 159 जागा आहे. तसेच EWS मध्ये मेकॅनिकलमध्ये 14 जागा आहे, केमिकलमध्ये 7 जागा आहे, इलेक्ट्रिकलमध्ये 7 जागा आहे, इलेक्ट्रॉनिक्समध्ये 3 जागा आहे, इंस्ट्रुमेंटेशनमध्ये 2 जागा आहे, सिव्हिलमध्ये 6 जागा आहे. एकूण टोटल कुल 40 जागा आहे. तसेच अनुसूचित जातीमध्ये 23 जागा आहे मेकॅनिकलमध्ये. तसंच केमिकलमध्ये 11 जागा आहे, इलेक्ट्रिकलमध्ये 11 जागा आहे, तसेच इलेक्ट्रॉनिकमध्ये 4 जागा आहेत, इंस्ट्रुमेंटेशनमध्ये 3 जागा आहे, सिव्हिलमध्ये 9 जागा आहे, कुल जागा 61 जागा आहे. तसेच अनुसूचित जातीमध्ये मेकॅनिकलमध्ये 12 जागा आहेत, केमिकलमध्ये 6 जागा आहे, तसेच इलेक्ट्रिकमध्ये 5 जागा आहे आणि इलेक्ट्रॉनिकमध्ये 2 जागा आहे. तसेच इंस्ट्रुमेंटमध्ये 2 जागा आहे व सिव्हिलमध्ये 5 जागा आहे. तर आणि पी वर्गमध्ये मेकॅनिकलमध्ये 41 जागा आहे, तसेच केमिकलमध्ये 20 जागा आहे, इलेक्ट्रिकलमध्ये 19 जागा आहे, इलेक्ट्रॉनिक्समध्ये 8 जागा आहेत आणि इंग्लिशमध्ये 5 जागा आहेत आणि सिव्हिलमध्ये 16 जागा आहेत. टोटल 109 जागा आहेत. कुल एकूण 400 जागांची भरती आहे. पर्यंत यावरती तुम्हाला याच्यासाठी काय काय आवश्यकता काय काय नाही. तर निश्चित सुद्धा PWD साठी आले तर की आरक्षण मिळेल. तर याच्याबद्दल तुम्हाला अधिक माहिती हवी असल्यास आम्हाला कमेंट करून कळवा. तसेच हा फॉर्म तुम्हाला कशा प्रकारे भरायचा आहे याची अधिक माहिती हवी असल्यास आम्हाला यूट्यूब ग्रुपला आमच्या व्हॉट्सअप ग्रुपला कमेंट करून कळवा. या फॉर्मची PDF तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल. तुम्ही हा फॉर्म पद्धतशीर वाचून फॉर्म भरू शकता. तसेच तुम्हाला या साईटची लिंक सुद्धा तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल आणि 4 रुपयाच्या लिंकेद्वारा तुम्हाला
जर तुम्ही शिक्षण प्रशिक्षणासाठी जाता तुम्हाला मानसिक वेतन राहील 55,000 रुपये. तसेच एक मुक्त पुस्तक भत्ता राहील 18,000 रुपये. अनिवार्य आवास भोजन आयोग द्वारा प्रदान की जा रही आवाज तुम्हाला आवाज भोजन द्वारा प्रदान की जाएगी. तसेच तुम्हाला वेतन वगैरे काय सर्व इथे दिलेले आहे. भत्ते परिवहन भत्ता मिळेल, आवास किराया भत्ता मिळेल, तसेच आवास सुविधा मिळेल, स्थळ अवस्था भत्ता मिळेल, पावसाळ्यासाठी भत्ता वार्षिक मिळेल. तसंच ती कर्मचारी अनुसूचित लाभ सुविधेसाठी सुट्टी यात्रा भत्ता राहील किंवा सुट्टी पण मिळेल. तुम्हाला सर्व काही सरकारी नोकरीसारखे तुम्हाला याची सुविधा मिळून जाईल, त्याच्यापेक्षा जास्त मिळून जाईल. तर पण याविषयी अधिक माहिती हवी असल्यास कमेंट करून कळवा. तसंच हा व्हिडिओ कसा आवडला नक्की कळवा. भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन जागा घेऊन. धन्यवाद.